आज मी या ठिकाणी शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पिंजारे मॅडम यांची भेट घेतली आहे आणि गेले 2 दिवस जे काम बंद डॉक्टरांनी केलं होतं तर त्यांनाही आम्ही विनंती करायला आलो आहोत की आता सर्व काही कारवाई आणि सगळं झालेलं आहे. आता नागरिकांचे हाल होऊ नयेत, पेशंटचे हाल होऊ नये म्हणून काम आपण चालू करा असं त्यांना विनंती करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे. नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी जी मारहाण केली त्या संदर्भात तुम्ही काय सांगता? नाही, जी काही घटना घडलेली आहे ही सर्वश्रुत आहे, सर्वांना माहीत आहे आणि त्या गोष्टीचं कोणीही समर्थन करू शकणार नाही आणि आम्हीसुद्धा पक्ष म्हणून त्या गोष्टीचं अजिबात समर्थन करत नाही. ते झालेली जी गोष्ट आहे खरोखरच चुकीची आहे आणि दुर्दैवी आहे. या संदर्भात अंतर्गत कारवाई केली जाईल असं सांगितलं गेलं होतं. याबाबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काल आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ते स्वतः MS ऑर्थो डॉक्टर आहेत आणि डॉक्टरांच्या व्यथा हे त्यांना पूर्णपणे माहीत आहेत आणि ते काल या शहरात नव्हते, बाहेर होते, तरी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली. या गोष्टीचाही त्यांनी अजिबात म्हणजे खंडन केलेलं आहे. हे चुकीचं आहे आणि पक्षांतर्गत जी काही कारवाई आहे ते करणार अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. पण आदित्य ठाकरे येऊन गेलेले, त्यांनी इकडं स्पष्ट सांगितलेलं की कुठंतरी त्यांना पक्षामधून काढावा, त्यांना परत निवडणूक लढू नये अशा प्रकारचे त्यांनी. नाही, याबाबत मी काही बोलू शकत नाही. याबाबत पक्षश्रेष्ठी निश्चितच याच्याविषयी गांभीर्याने घेतील असं आहे. बॉडीगार्ड जे आहेत नगरसेवकांना दिलेले आहेत, या बॉडीगार्डवरती देखील रोहित पवारने टीका केलेली आहे. नगरसेवकांना बॉडीगार्ड म्हणजे हास्यास्पद आहे असं देखील व्यक्त केलेलं. मात्र हा एक मोठा प्रश्न आहे की नगरसेवकांना पोलीस बॉडीगार्ड दिला जातोय आणि त्यांच्या देखत पोलीस बॉडीगार्ड देखत डॉक्टरांना मारहाण केली जाते. नाही, हा विषय आमच्या अखत्यारीतला नाही. हा पोलीस प्रशासनाचा आहे. कोणाच्या जीविताला हानी होऊ नये किंवा जर धोका असेल तर ते ठरवण्याचं पोलीस प्रशासनाचं हे आहे, अधिकार आहे. त्यामुळे कोणाला द्यावं प्रोटेक्शन आणि कोणाला देऊ नये याच्यावर मी वाच्यता करणं उचित नाही. आदित्य ठाकरे स्पष्ट म्हटले की रमेश म्हात्रेंनी कोणाला मारू नये म्हणून त्यांना पोलीस बॉडीगार्ड दिलेला आहे. नाही, याच्यावर प्रोटेक्शन देणाऱ्यांनाच कल्पना असेल, मी कसं काय सांगणार. शेवट विरोधक आहेत, ते आपल्या पद्धतीत बोलत असू दे, त्याच्याविषयी माझं काय म्हणणं. पक्षाची काय भूमिका आहे या संदर्भात? नाही, पक्षाची भूमिका काल डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट सांगितलेली आहे की त्यांनी ही गोष्टीचं समर्थन केलेलं नाही. त्यांनी त्याचं खंडन चुकीचं आहे म्हटलेलं आहे आणि पक्षांतर कारवाई जी काय आहे ते पक्षश्रेष्ठी ठरवतील. पण आज या ठिकाणी डॉक्टरांनी काम चालू करणं ही गरजेचं आहे. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि आजपासून कामकाज हॉस्पिटलचं पूर्ण चालू झालेलं आहे आणि आम्ही पूर्ण वैद्यकीय जी काही इथे टीम आहे त्यांच्यासोबत आहोत. शेवट आमची नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी म्हणून बांधिलकी आहे की सर्व काही सुरळीत चालावं अशी आमची बांधिलकी आहे आणि त्या अनुसरूनच मी आज या ठिकाणी आलेलो आहे. अनेक लाडक्या बहिणीचे नाव सांगितलं जातात, मात्र लाडकी बहीण तर लाडके म्हात्रे अशा प्रकारचा प्रश्न केला जातो. आता पक्षातनं नेमकं काय भूमिका असते? नाही, लाडकी बहीण हा विषय वेगळा आहे आणि खरोखरच शिंदे साहेबांनी जे लाडक्या बहिणींसाठी करतात ते खरोखरच म्हणजे स्तुती करण्यासारखं आहे आणि अशी घटना घडली म्हणून ह्या घटनेचा त्या घटनेशी कुठेही जोडू नये. त्या ही जी घटना घडली त्याच्याबाबत कायदेशीर कारवाई निश्चितही सगळं करतील आणि शिंदेसाहेब सुद्धा त्याची दखल घेणार. आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी टीका केलेली की लाडकी बहीण बोलतात आणि लाडक्या बहिणीला मारहाण केली. आता पक्ष काय कारवाई करणार? नाही, पक्षाने आपली भूमिका सांगितली आहे ना. कालच खासदार साहेबांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही पक्षांतर्गत जी काही कारवाई आहे ती करणार.